गेल्या दशकभरापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून आज राज ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। आज राज ठाकरे यांनी रायगडचा दौरा केला। यावेळेला त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। यानंतर मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, रखडलेली कामं आणि दुसरीकडे कोकणामध्ये वेगाने सुरू असलेल्या विकासाच्या प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी काही सवालही उपस्थित केलेत। राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर आणि त्यांनी केलेल्या टीकेच्या नंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील आता पलटवार करण्यात आला। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। 15 वर्ष ऐकतोय ना आपण हे। किती वया झाले आतापर्यंत? परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला। मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत वर्षानुवर्ष ते। मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे। नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? मुंबई गोवा महामार्ग तब्बल 17 वर्ष रखडलेला हा महामार्ग म्हणजे कोकणवासियांची थट्टाच म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पावसाळ्यात तर या महामार्गावर हे असे खड्डे नित्याचेच झाले। आज याच महामार्गाची पाहणी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू असलेल्या कामाबद्दल जोरदार ताशेरे ओढले। 15 वर्ष ऐकतोय ना आपण हे। किती वया झाले आतापर्यंत? आत्ता ही परिस्थिती आहे, बरोबर आहे। परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला। मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत वर्षानुवर्ष ते। मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे। नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? आपल्या रायगड दौऱ्यात राज ठाकरे यांनी मुंबई गोवा हायवेवरील रखडलेल्या माणगाव मधील बायपासची पाहणी केली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बोलताना हे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचं राज ठाकरे म्हणाले। या संदर्भात त्यांनी थेट नितीन गडकरींना फोन केल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यावेळी गडकरींनी त्यांना काय उत्तर दिलं तेही ऐका। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। तर मी त्याला विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो। गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे? यावेळी राज ठाकरेंनी कोकणवासियांना एक आवाहनही केलं। हे जे उद्योग येत आहेत यांच्यामध्ये पार्टनर व्हा, कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला। तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय। मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे। तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात तुम्ही। राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। सत्ताधाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचारही घेतला आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून पलटवारही झाला। राज यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारची पिकनिक होती असा टोला शिवसेना नेते रामदास कदमांनी लगावलाय। राज साहेब एकटे आले, उद्धवजी कान्यासोबत आले, त्यांच्या दोघांनी मिळून खड्डा बघितले असते तर त्याला आणखी चांगला मेसेज गेला असता ना। याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधीच जाऊन भेटलात नाही आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचा, हे तुम्हाला शोभा नाही ऐकलं असं म्हणून। तर आमदार प्रवीण दरेकरांनी राज यांनाच एक सल्ला दिला। सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, लोकांच्या ज्या गैरव्यवस्था होत आहेत त्या संदर्भात संवेदना दाखवणं केव्हाही त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे। आणि कंत्राटदारावर आरोप करत असताना त्या ठिकाणी आणखी त्यांच्या मनात कोण कंत्राटदार असतील तर त्याची माहिती तपशीलवार जर सरकारकडे त्या ठिकाणी दिली तर कंत्राटदारावर कठोर योग्य ती कारवाई होईल। हा जो रस्ते पाहणी दौरा आहे हा त्या ठिकाणी पाहणी दौरा किंवा राजकीय दौरा ठरू नये एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे। आशिष शेलारांनी तर राज यांना थेट सवालच केला की मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल
तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे. आणि शेवटी उद्योगमंत्री उदय सामंतांनी रस्ता थोडाच बाकी आहे असं उत्तर देऊन टाकलं. नॅशनल हायवेचा जो प्रश्न आहे तो इंदापूरमुळं थोडं अडकलेला आहे, माणगावमुळं अडकलेला आहे, बायपासमुळं. परंतु आमच्याकडचा सगळा रस्ता हा पूर्ण झालेला आहे. एक 4-4.5 किलोमीटरची लेंथच आता फक्त बाकी असेल. परंतु आज रत्नागिरीतनं निघाल्यानंतर तुम्ही 5व्या तासाला मुंबईमध्ये पोहोचू शकता, इतका रस्ता चांगला झालेला आहे. आता हे राजकीय आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवले तर महामार्ग अजूनही रखडलेलाच आहे आणि इथून प्रवास करणाऱ्यांना गेली अनेक वर्ष जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. गणेशोत्सव जवळ आलाय, त्यामुळे पुढचा महिनाभर महामार्ग का रखडला, तो कधी पूर्ण होणार आणि या रस्त्यावरचे खड्डे, या बातम्या आम्ही सालाबाद प्रमाणे देऊ. पण हा महामार्ग पूर्ण झाला अशी घोषणा सरकार कधी करणार हे विघ्नहर्ताच जाणे. अजय मानेसह गणेश महाप्रकर, ABP माझा, रायगड.